श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। आतापर्यंत आपण मेष ते तूळ ह्या राशींचे वार्षिक राशी भविष्य पाहिले। आज आपण कालपुरुषाच्या कुंडलीतील क्रमांक 8 ची वृश्चिक राशी पाहणार आहोत। ही मंगळाची जलतत्वाची स्थिर स्वभावाची स्थिर राशी असून ब्राह्मण धर्माची आहे। कालपुरुषाच्या कुंडलीत वृश्चिक ही गूढता, मृत्यू, छुप्या गोष्टी ह्या दर्शविणारी अष्टम स्थानी येणारी रास आहे। विंचू हे वृश्चिकेचे चिन्ह आहे। मंगळासारख्या पुरुष आक्रमक अग्निग्रहाची ही रास मात्र स्त्री राशी आहे। जलतत्वाची असल्याने वृश्चिकेचे गुणधर्म काहीसे जटिल आहेत। वृश्चिकेची मध्ये पक्का ठामपणा, हट्टीपणा, न झुकणारी ही रास आहे। गोष्टी सोडून देणे, विसरणे यांना अत्यंत अवघड जाते। आपले विचार, आपली नाती, आपल्या वस्तू अगदी उराशी कवटाळून जपण्याची वृत्ती वृश्चिकेत आहे। दुसऱ्याच्या मनातले अगदी अचूक चटकन ओळखणारी वृश्चिक राशी आहे। आता आपण पाहू 2024 हे वर्ष वृश्चिक राशीला कसे जाईल, काय ग्रहमान असतील। आपण वार्षिक राशी भविष्य चंद्रकुंडलीनुसार सांगणार आहोत। वर्षाच्या सुरुवातीला काय स्थिती असेल नवग्रहांची, तर वृश्चिक राशीमध्ये म्हणजेच प्रथम स्थानात बुध शुक्र असतील, तर द्वितीय स्थानात धनु राशीत रवी मंगळ आहेत, चतुर्थ स्थानात कुंभ राशीत शनी, तर पंचमात मीनेत राहू, षष्ठात गुरु, 11व्या स्थानात केतू अशी ग्रहस्थिती राहणार आहे। आता आपण सर्वप्रथम पाहू गुरु आपल्याला काय फळ देणार आहे। दुसऱ्या आणि 5व्या स्थानाचा अधिपती 6व्या स्थानात बसलेला आहे। हा 2024च्या एप्रिल पर्यंत इथेच आहे। म्हणून एप्रिल पर्यंत गुरु वृश्चिक राशीला काही फारशी चांगली फळं देणार नाही। आपल्या खर्चावर कंट्रोल करा, कोणाला कर्ज देऊ नका, आपल्या जिभेवर देखील कंट्रोल करा। खानपानामुळे वजन वाढू शकते। मात्र 2024च्या मे महिन्यामध्ये गुरु बदल झाला की गुरु 7व्या स्थानात येईल। तेव्हा गुरु 11व्या स्थानावर, पहिल्या स्थानावर आणि 3ऱ्या स्थानावर दृष्टी टाकेल। तेव्हा तुम्हाला नेम फेम मिळू शकते, अवॉर्ड मिळू शकतात। विद्यार्थ्यांना सुद्धा चांगले ग्रहमान आहे। एकंदरीत एप्रिल नंतर गुरु चांगली फळे देणार आहे। जरा एप्रिल पर्यंत थोडं जपून राहा, त्रास होऊ शकतो। आता आपण पाहू राहू आणि केतू काय फळं देतील। राहू संपूर्ण वर्ष पंचमात राहील, तर पोटाचे आजार होऊ शकतात। पंचमात राहू एकटा असणे म्हणजे अफेअर्सचे चान्स वाढू शकतात। तुमच्या रिलेशनशिपमध्ये गैरसमज होऊ शकतात। बुद्धिमत्तेत वाढ होताना दिसेल, पण हा राहू तुमचे लक्ष डायव्हर्ट करू शकेल। केतू 11व्या स्थानात आहे, वर्षभर राहणार आहे। 11व्या स्थानात कोणताच ग्रह खराब नसतो, पण केतू जिथे बसतो ते घर मात्र खराब करतो। म्हणजेच पैसे आले तरी तेवढाच तुम्हाला खर्च सुद्धा केतू देणार आहे। आता पुढे आपण शनिदेव काय म्हणतात ते पाहू। तुमच्या 4थ्या स्थानात वर्षभर शनिदेव राहणार आहेत। तुम्हाला शनीची ढैया चालू आहे। तुमच्या मूळ कुंडलीत जर शनिदेव नीचेचे असतील, तर 2024 मध्ये प्रॉपर्टी घेताना लक्ष द्या। आणि जर तुमच्या मूळ कुंडलीत शनी चांगल्या स्थितीत असेल, तर लोखंड, कोळसा, जमीन, गॅस, तेल यापासून तुम्हाला काहीतरी फायदा होईल। गोडाऊनमुळे फायदा होईल। शनीची दृष्टी 4थ्या स्थानातून 6व्या व 10व्या स्थानावर आहे। त्यामुळे कामानिमित्त तुमचे प्रवास होतील, भरपूर कष्ट करावे लागतील। कष्ट करा म्हणजे फळ चांगलेच मिळेल। निगेटिव्हिटी पासून दूर राहा। आता आपण पाहू तुम्हाला यावर्षी काय उपाय करायचे आहेत। हनुमान चालीसा सतत वाचत राहा, मंगळाचा बीजमंत्र बोला, गणपती उपासना करा, महादेवाला पाण्याने अभिषेक करा, ओम नमः शिवायचा जप करा। धन्यवाद। आज आपण वृश्चिक रास पाहिली। आता ह्यापुढे आपण धनु रास पाहणार आहे। असंच आपल्या राशी ऐकण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करत राहा।